सगळ्यात सर्वोच्च पदांवर भारतातल्या सुमार दर्जाचे लोकं पोचायला लागले, बसायला लागले आणि ते सुमार आहेत हे सिद्ध व्हायला लागलं, हे दिसायला लागलं. तेव्हा लोकांची त्या व्यवस्थांबद्दलची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. जी पत असते एक, ती पत कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे हे प्रकार जास्त घडत आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे, की कोणीतरी सर्वोच्च पदावर बसला म्हणजे तो फार सर्वोच्चच आहे, असं समजून तो आविर्भाव जर तो माणूस आणत असेल, मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारचे न्यायाधीश निर्माण झालेले आहेत, तयार झालेले आहेत किंवा त्यांना तयार करण्यात आलेलं आहे. हे अत्यंत वाईट आहे. तुमचं असं म्हणणं आहे, की बरोबर आहे. सगळ्या सर्वोच्च पदावर सुमार दर्जाचे लोक बसतायत. हे मला मान्य आहे. हं. पण तुम्ही कायद्याच्या क्षेत्रातले आहात, वकील आहात म्हणून विचारतो, की या देशात जे गेले 5 सरन्यायाधीश झाले, ते सुद्धा सुमार दर्जाचे होते, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला सगळेच तसे होते असं म्हणायचं नाही. परंतु त्यातले काही जण बुद्धीचा वापर अ, भाडोत्री पद्धतीने काही जणांना करू द्यायचा, अशी जी सूट त्यांनी दिली. म्हणजे की म्हणजे प्रचंड हुशार काही जण आहेत. अ, प्रचंड हुशार आहेत. बोलताना ते लक्षात येते, की हा माणूस खूप हुशार आहे. त्यांनी जे शब्द जे वापरायचे त्याच्यामुळे कोणी प्रभावित होऊन जाईल अशा प्रकारची त्यांची बुद्धिमत्ता होती. पण ती प्रखरता न्यायासाठी न वापरता, अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी न वापरता, अन्यायालाच जणू काही झाकून ठेवायचं आणि त्यांना स्कोप द्यायचा. याच्यासाठी जर बुद्धी वापरली असेल, तर मग आपण त्या हुशारीला काय म्हणणार? हा प्रश्न आहे. त्याला लबाडी म्हणायचं. हां, मग ही खूपच मोठी लबाडी झाली हां, आणि म्हणजे त्यामुळे त्यांनी अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी वापरली नाही आपली बुद्धिमत्ता आणि सत्ताधारी पक्षाचा फायदा होईल किंवा लब्धप्रतिष्ठितांचा फायदा होईल, हो, भांडवलदारांचा फायदा होईल, यासाठी जर वापरली असेल सरन्यायाधीशांनी आपली बुद्धिमत्ता, तर हा जनताद्रोह नाहीये का? जनताद्रोह आहेच ना तो. तो न्यायाशी द्रोह आहे, जनतेशी द्रोह आहे, स्वतःशी द्रोह आहे त्यांचा. आणि त्यामुळे संधी साधू राजकारणी म्हणून आपण असं एकत्र शब्द घेतो, की संधी साधू राजकारणी. पण संधी साधू न्यायाधीश असू शकतात, हे मागच्या काही वर्षांमध्ये जे दिसायला लागलेलं आहे, त्यातून हे लोकं न्यायालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत, प्रक्षोभ व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मला वाटतं एकूणच एक डेमोक्रॅटिक डेफिसिट तयार झालेलं आहे. लोकशाहीमध्ये खूप मोठी तूट तयार झालेली आहे आणि त्याची झळ न्यायव्यवस्थेला पण बसते आहे आणि त्याची झळ न्यायव्यवस्थेला बसू नये यासाठी झटणारे न्यायाधीश हे कमी होत आहेत.